नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वाटपासाठी 1642 कोटी इतका निधी मंजूर केला आहे आणि या संदर्भातील अधिकृत जी.आर देखील निर्गमित करण्यात आला आहे। नक्की काय जी.आर आहे, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे, हप्ता वितरण कधी आणि कसा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 6व्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये 1642 कोटी 18 लाख इतका निधी वितरित करण्याबाबतचा दिनांक 26 मार्च 2025 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे। यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली असून, त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत 5 हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता हा 6वा हप्ता वितरित करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे। आता शासन निर्णय काय आहे ते बघा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6वा हप्ता माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 व यापूर्वीच्या हप्त्यातील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1642 कोटी 18 लाख इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत जी.आर कसा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।